अत्याचार चालू आहे. आदिवासी मुलींचं विनयभंग करणं, त्यांच्यावरती बलात्कार करणं, त्यांना मारून विहिरीत फेकणं. आता सध्याची घटना घडली मध्य प्रदेशमध्ये 27 तारखेला. मध्य प्रदेशमध्ये खांडवा आणि खांडवामधील पैदाना इलाक्यामध्ये जे आबापुरी गाव होतं, या आबापुरी गावामध्ये रक्षा नावाची आदिवासी भिल समाजाची मुलगी शिकत होती 10वीमध्ये. तर ती 27 तारखेला आपल्या मामाच्या गावावरून शाळेमध्ये जाते. मग शाळेमध्ये गेल्यानंतर 3 दिवस ती डायरेक्ट गायब होते. तिसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका विहिरीमध्ये सापडला. आणि ही आदिवासी समाजासाठी खूप निंदनीय आणि काळीजाला काळात भासणारी गोष्ट झालेली आहे. म्हणून या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज व या ठिकाणी आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सकल आदिवासी समाजाच्या वतीने, सकल संघटनेच्या वतीने या ठिकाणी आपण बेटी बचाव आंदोलन, आदिवासींच्या संरक्षणासाठी, सुरक्षेसाठी व एक 2 मागण्या आहेत आमच्या. त्या मागण्याविषयीवरती आम्ही या ठिकाणी बेटी बचाव आंदोलन काढलेलं आहे. माझं नाव संदीप सुरेश गायकवाड. मी आदिवासी चक्रीवादळ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जर मोर्चे काढायचे असतील तर तिथं अन्याय अत्याचार होईल त्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये त्या आमदाराच्या घरावर मोर्चा काढा, त्या भाड खाऊ नका, घराच्या बाहेर पडू देऊ नका, तेव्हा आपल्याला न्याय भेटणार आहे मित्रांनो. तर नाहीतर तसा न्याय भेटणार.